नमस्कार मुलांनो, दिनांक 4 जुलै 2024 रोजी CET-ने एक ऑफिशियल नोटीस काढली आणि त्यांनी असं तिथे मेन्शन केलं की सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस म्हणजे स्कॅप राऊंड ज्यांची सुरुवात 4 तारखेपासून त्यांनी केलेली आहे. ठीक आहे, त्यांनी ऑफिशियल नोटीसमध्ये सांगितलं असे की MA असू द्या, BEd असू द्या, DSE असू द्या, MBA असू द्या, त्याच्यानंतर डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन इंजिनिअरिंग असू द्या, B फार्मसी असू द्या, त्याच्यानंतर BE असू द्या, ME असू द्या, MTech असू द्या, BTech असू द्या, अशा अनेक व्हेरियस जे आपले कोर्सेस आहेत, अशा अनेक व्हेरियस जे कोर्सेस आहेत जे आपण 12th नंतर ग्रॅज्युएशन म्हणा किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणा या सर्वांसाठी जे करणार आहे त्यांची जी ॲडमिशन प्रोसेस आहे ती कधीपासून सुरुवात होणार आहे, त्याचे टप्पे काय असणार आहे, स्टेप्स काय असणार आहे, कधी सुरू होणार आणि कधी संपणार आहे, ह्या सर्व गोष्टींची माहिती मी आज देणार आहे तुम्हाला. मुलांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, जर का ॲडमिशन प्रोसेस चालू झाल्यानंतर जर का तुम्ही त्याच्या एंडिंग डेटनंतर 1 दिवसानंतर जरी फॉर्म भरला तरी तुमची इलिजिबिलिटी संपते. असे माझ्या विद्यार्थ्यांच्या 2-3 विद्यार्थ्यांसोबत झालं. अपूर्ण माहिती आणि व्यवस्थित न माहिती मिळाल्यामुळं त्यांचं 1 वर्ष वाया गेलं. त्याच्यामुळे मी तुम्हाला एकच सांगणार आहे, व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे, संपूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे. चला आपण सुरुवात करूया. ठीक आहे मुलांनो, आता सुरुवातीची गोष्ट करूया आपण MCAची जी कॅप राऊंडची प्रोसिजर आहे ती सुरू होणार आहे मुलांनो 6 जुलैपासून, 6 जुलै 2024 पासून. ठीक आहे, तुम्हाला इकडे दिसतच असणार. त्याच्यानंतर मुलांनो MBA किंवा MMS याची जी सुरुवात आहे मुलांनो ती होणार आहे आपली 9 जुलै 2024ला. ठीक आहे, त्याच्यानंतर मुलांनो ME किंवा MTechची सुरुवात होणार आहे आपली 9 जुलै 2024ला. त्याच्यानंतर मुलांनो बघायचं झालं तर मास्टर इन आर्किटेक्चर म्हणजेच MArchची सुरुवात होणार आहे 9/7/2024 म्हणजेच 9 जुलैला. ठीक आहे, त्याच्यानंतर मुलांनो जर का आपण BE म्हणजे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगची गोष्ट केली किंवा BTechची गोष्ट केली तर ती सुरुवात होणार आहे आपली 10 जुलै 2024ला. त्याच्यानंतर मुलांनो B फार्मसीची प्रोसेस किंवा D फार्मसीची प्रोसेस जी असणार आहे ती आपली 11 जुलै 2024ला स्टार्ट होणार आहे. त्याच्यानंतर मुलांनो BHMCT त्याची पण सुरुवात 11 जुलैला होणार आहे. त्यानंतर बॅचलर ऑफ डिझायनिंगची पण 12 जुलैला होणार आहे. M फार्मची पण मुलांनो 13 जुलैला होणार आहे. M मास्टर इन HMCTची सुरुवात पण 13ला होणार आहे. DSC जे आपण सांगितलं डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन कोर्स त्याची पण सुरुवात 16/7/24ला होणार आहे. सर DSC म्हणजे काय? अरे मुलांनो, कसं होतं की जे मुलं डिप्लोमाला ॲडमिशन घेतात 11वी-12वी न करता त्यांना एक अशी संधी असते की त्यांना बॅचलर प्रोग्रामला डायरेक्टली सेकंड इयरला ॲडमिशन मिळते. ठीक आहे, पुढे त्याच्यानंतर मुलांनो DSP तसंच D फार्मसी करून पण आपण सेकंड इयर फार्मसीला डायरेक्टली ॲडमिशन घेऊ शकतो. ठीक आहे, आता DSPची पण सुरुवात 16/7/24ला होणार आहे. ठीक आहे, आता हायर एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये जसं की LLB येतं, त्याच्यानंतर मुलांनो BA, BSc, BEd येतं, यांची सुरुवात कधी होणार आहे ते पण मी तुम्हाला सांगतोय. सर्वांनी व्यवस्थित बघायचं. जरी तुम्हाला इंजिनिअरिंग फार्मसी करायचं तरी बाकी कोर्सेसची माहिती असणं गरजेचं आहे. का? कारण की आपल्या नातेवाईकांमध्ये आपले भाऊ बंधूंना पण माहिती देणं गरजेचं आहे ना, थोडासा विचार त्यांचा पण करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे सर्व गोष्टी ऐकून घ्या व्यवस्थित. LLB जे की 5 वर्षाचं असतं त्याची सुरुवात 8/7/24 पासून होणार आहे, 8 जुलैपासून होणार आहे. BA, BSc, BEdची सुरुवात पण 8 जुलैपासून होणार आहे. BEd, MEdची सुरुवात पण 8 जुलैपासून होणार आहे. जे LLB 3 वर्षाचं आहे त्याची सुरुवात मुलांनो कधी होणार? त्याची सुरुवात 10 जुलैला होणार आहे. त्याच्यानंतर BPEdची सुरुवात मुलांनो 11 जुलैला होणार आहे. MPEdची सुरुवात 11 जुलैला होणार आहे. BEdची सुरुवात 12 जुलैला होणार आहे आणि MEdची सुरुवात 12 जुलैला होणार आहे. ठीक आहे, असं आपल्या कमिशनर अँड कॉम्पिटिटंट ऑथॉरिटीने आपल्याला सांगितलेलं आहे. आता महत्त्वाची गोष्ट, सर आम्हाला तुम्ही कॅप राऊंडची डेट सांगितली. ठीक आहे, एवढं आम्हाला कळालं सर. आता पुढे काय करायचं? मुलांना आता बघा, अनेक वेळेस काय होतं की प्रत्येक वेळेस आहे ना अनेक यूट्यूब चॅनल्स म्हणा तुम्ही किंवा अनेक लोक म्हणा हे काउन्सिलिंग प्रोसेस पेड घेतात. ठीक आहे, त्यांचा पण मला काही प्रॉब्लेम नाही. परंतु मुलांनो आता अनेक गरीब मुलं असतात, अनेक म्हणजे पुअर फॅमिली असते, ते काउन्सिलिंग प्रोसेस अफोर्ड नाही करू शकत. त्याच्यामुळे मी सर्वांसाठी मुलांनो काउन्सिलिंग प्रोसेस जी असणार आहे की सर आम्ही फॉर्म कसा फिल करू, सर आम्ही कॅप राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन कसं करू, सर आम्ही कॉलेजची प्रायोरिटी लिस्ट कशी टाकू, सर कुठलं कॉलेज चांगलं आहे, सर कुठल्या कॉलेजची NIRF रँकिंग चांगली आहे, सर कुठल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं तर आम्हाला बेस्ट पॅकेज मिळण्याची संभावना आहे, अशा सर्व गोष्टींची माहिती मुलांनो मी आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलवर देणार आहे, जे की छोटं आहे पण हृदयाने मोठं आहे. ठीक आहे, आता मला महत्त्वाचं काय सांगायचं, ही सर्व माहिती तुम्हाला पाहिजे असणार तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा मुलांनो. कशासाठी? माझ्यासाठी का नका, माझ्यासाठी नका करू. ॲडमिशन तुम्हाला घ्यायचं आहे, चांगल्या कॉलेजला जायचं तुम्हाला आहे, तुम्हाला माहिती पाहिजे. माहिती नसली तर नुकसान माझं नाही होणार मुलांनो, नुकसान आपल्या सर्वांचं होणार, ही गोष्ट लक्षात ठेवा.
ठीक आहे. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब, बेल आयकनला प्रेस करून ठेवा. आता मी तुम्हाला आहे ना एक कॉलेजेसची लिस्ट प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे, येणार RF रँकिंगनुसार इंजिनिअरिंगचे पण प्रोव्हाइड करणार आहे, फार्मसीचे पण प्रोव्हाइड करणार आहे. त्याची लिंक तुम्हाला मुलांनो व्हॉट्सॲप जे आपले कम्युनिटी तिथं जॉईन होऊन जायचे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळणार, किंवा टेलिग्रामला पण मी प्रोव्हाइड करणार. उदय सर केमिस्ट्री म्हणून टेलिग्रामला चॅनल आहे, तिथं प्रोव्हाइड केली जाणार. ती सर्वांनी डाउनलोड करून घ्यायची. त्याच्यावरून तुम्हाला कॉलेजेस, त्यांची प्लेसमेंट आणि त्यांची रँकिंग कळण्यास मदत होणार आहे. ठीक आहे सर, येणाऱ्या काळामध्ये तुम्ही या सर्व गोष्टी प्रोव्हाइड करणार आहे का? नक्की करणार मुलांनो. मागच्या वर्षी किंवा यावर्षी आपण बोर्डासाठी प्रोव्हाइड केल्या होत्या फ्री ऑफ कॉस्ट. त्याच्यानंतर MST CET प्रोव्हाइड केल्या. त्याच्यानंतर मुलांनो PYQ सेशन्स घेतले. MST CETमध्ये 99% जास्त 2 मुलांचा स्कोअर आला. 96% तर 20-25 मुलांना आहे. अजून काय पाहिजे सरांना? काहीच नको आहे. अनेक मुलांचे फोन येतात सारखे सर आम्ही ते लेक्चर बघितलं, त्याच्यानंतर आम्हाला सर खूप कॉन्फिडन्स आला, आम्ही व्यवस्थित पेपरला गेलो, तुम्ही ज्या चुका नव्हत्या करायला लावल्या त्या नाही केल्या, पण माझ्या मित्रांनी केल्या सर, कारण की त्यांनी तुमचं लेक्चर नव्हतं बघितलं. असे अनेक फोन आले मला. सर्वांनी सांगितलं, मला फार छान वाटलं, त्यांना चांगला स्कोअर आला. त्यांच्या पेरेंट्सचा पण फोन आला, त्यांच्या पेरेंट्सशी पण बोलणं त्यांनी करून दिलं. ठीक आहे. त्याच्यामुळे मुलांनो जे सांगतो त्याच्यावर थोडासा विश्वास ठेवा आणि सतत एक गोष्ट लक्षात ठेवायची. ठीक आहे, आपल्याला ॲडमिशन प्रोसेस ही अत्यंत महत्त्वाची. तुम्हाला किती मार्क्स मिळाले हे महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही ॲडमिशन कशा पद्धतीने घेणार आहे ते महत्त्वाचं आहे. कारण की ॲडमिशनमध्ये हुशार पण मठ्ठ होतो आणि मठ्ठ पण हुशार होतो, ही गोष्ट लक्षात ठेवायची. ठीक आहे. आता हुशार आणि मठ्ठ ह्या गोष्टी जर का होऊ द्यायच्या नसणार तर मी अजून पण सांगतोय, व्यवस्थित चॅनलला फॉलो करा. एक एक गोष्ट व्यवस्थित डिटेलमध्ये येणार आहे, ती गोष्ट तुम्ही बघा आणि त्याच्यानंतर निर्णय घ्या. अजून वेगळी रिसर्च करा आणि मगच तुम्ही निर्णय घ्यायचा योग्य. कारण की योग्य निर्णय योग्य जीवनाला दिशा देऊ शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवायची. मुलांना आपण इथे थांबूया. जय शिवराय, जय महाराष्ट्र आणि आईवडिलांची सर्वांनी काळजी घ्यायची आहे. नमस्कार मुलांनो, थांबू आपण आता इथं.